नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, एक 2 दिवसाखाली अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी बनवलेला होता, ज्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा शेड्यूल कास्टच्या सब क्लासिफिकेशन बाबतीतचा जो निर्णय आला होता, ह्या निर्णयाचं थोडंसं एक्सप्लेनेशन करण्याचा आपण प्रयत्न केला होता. तर त्यावर महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला. तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओला ऑडियन्स रिटेन्शन सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेंड कराल अशा प्रकारची मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. तर मित्रांनो, त्या व्हिडिओवर ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियेमध्ये काही प्रश्न उपस्थित झाले. ते प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न हा होता की सर, एका पिढीने जर आरक्षणाचा फायदा घेतला तर दुसऱ्या पिढीचं आरक्षणाचे जे मागासलेपण आहे, दुसऱ्या पिढीचं मागासलेपण जातं का? पहिल्या पिढीने आरक्षणाचा फायदा घेतला तर दुसऱ्या पिढीचं मागासलेपण जातं का? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑनरेबल जजेस लोकांनी जे सांगितलं ते खरंच बरोबर आहे का? त्याचे किती म्हणजे त्याच्यामध्ये कितपत योग्य आहे? ठीक आहे, याच्यावर सुद्धा लोक त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चर्चा करायचं आहे. दुसरी गोष्ट, क्रिमलेअरचं जर समजा कन्सेप्ट आपण शेड्यूल कास्टसाठी जर समजा आपण ॲप्लिकेबल केला तर याच्यामुळे श्रीमंत शेड्यूल कास्ट खरंच आरक्षणाच्या चौकटीच्या बाहेर फेकला जाणार आहे का? ठीक आहे, क्रिमलेअर ॲप्लिकेबल केल्यामुळे खरंच चौकटीच्या बाहेर फेकला जाणार आहे का? हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. बऱ्याच लोकांनी त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. तिसरा प्रश्न, काही लोकांचं म्हणणं असं आलं की सर, जातीवाद जो आहे तो आपल्या देशामधला जातीवाद अजून संपलाय का? बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये पायल तंडवी वगैरेचे सुद्धा उदाहरणं दिले. ठीक आहे, मी सुद्धा लेक्चरमध्ये बऱ्याच वेळेस पायल तंडवीच्या बाबतीत मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याची चर्चा नक्कीच आपण करणार आहोत की जातीवाद आपल्या देशातनं चांगल्या तशा पद्धतीने संपलाय का? आणि चौथा एक प्रश्न होता, सब कॅटेगरायझेशन केल्यामुळे खरंच एखाद्या जातीला फायदा होतो का? अशा प्रकारचं काही उदाहरण आहे का आपल्याकडे की सब कॅटेगरायझेशन केल्यामुळे त्याच्यामुळे त्या जातीचा उद्धार झाला? ठीक आहे, लोक जे आहेत त्याच्यामध्ये जास्त मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न झाला. ह्याची सुद्धा आपण त्याच्यामध्ये चर्चा नक्कीच करणार आहेत. तर मित्रांनो, हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कायदेविषयक अशा प्रकारच्या गोष्टींचं चर्चा ऐकण्यासाठी, ठीक आहे, अशा प्रकारच्या गोष्टींचे विश्लेषण ऐकण्यासाठी तुम्ही हे चॅनल त्याच्यामध्ये सबस्क्राईब सुद्धा करा. तर मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे की एका पिढीला जर समजा आरक्षणाचा फायदा मिळाला तर पुढच्या पिढीचं मागासलेपण जातं का? तर मित्रांनो, मागासलेपण हा जो विषय आहे, ठीक आहे, हा विषय त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी अजिबात संबंधित नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आरक्षण किंवा जातीवाद जो आहे, ठीक आहे, आपण दोन प्रश्न जर सोबत बघायचे म्हटलं की आपल्या देशातला जातीवाद अजून संपलाय का? आणि एका पिढीचं जर समजा आरक्षणचा फायदा घेतला तर त्याचं मागासलेपण जातं का? आणि जातीवाद आहे का? या दोन प्रश्न आपण सोबत बघूया. तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये ज्या घटना वगैरे ज्या आपण बघत असतो, नवीनच घटना आहेत. ठीक आहे, पायल तंडवीचं जे सुसाईड जे वगैरे आहे, म्हणजे मेडिकलला लागलेली मुलगी, मेडिकलला ॲडमिशन झालं, तिला बाकीचे जे विद्यार्थी होते सोबतचे, ज्यांच्या डोक्यामध्ये जो जातीवाद भरलेला आहे, तर या लोकांनी सारखं तिला हिणवण्याचा प्रयत्न केला की तू या जातीची आहेस म्हणूनच तुझा त्याच्यामध्ये नोकरी लागली. आणि त्या मुलीला हे सगळ्या त्रासाला ऐकून, ठीक आहे, हे जातीवाचक तिच्याविरोधात जे काही टीका केली जात होती, जातीला धरून तिला जे हिणवलं जात होतं, त्या हिणवल्यामुळे त्याच्यामध्ये त्या मुलीला सुसाईड करायला लागलं. मेडिकल प्रोफेशन म्हणजे आपल्याकडे काही त्याच्यामध्ये असं काही खालचं प्रोफेशन आपण म्हणत नाही. त्याचे जे विद्यार्थी असतात ते काही अभ्यासाने किंवा गुणवत्तेने कमी नसतात. ठीक आहे, नीट परीक्षा वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कितीतरी कष्ट घेऊन त्याच्यामध्ये लोक या मेडिकलला जाणारे विद्यार्थी हुशार असतात. आणि ह्या विद्यार्थ्यांकडनं जर अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होत असेल, आज आपण जे काही समजा मोठे मोठे विश्वविद्यालय आहेत किंवा अशा प्रकारच्या ठिकाणी जरी समजा सुद्धा आपण विचार केला की शेड्यूल कास्ट समाजाचे समजा किती त्याच्यामध्ये प्राध्यापक आहेत किंवा शेड्यूल ट्राईब समाजाचे किती प्राध्यापक आहेत, इव्हन ओबीसी समाजाचे समजा किती प्राध्यापक आहेत, अशा प्रकारचा जर डेटा जर समजा कलेक्ट करण्यात आला किंवा जर बघितला त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये सुद्धा या लोकांची संख्या त्याच्यामध्ये खूप भयंकर प्रमाणामध्ये आपल्याला कमी आढळते. म्हणजे मुळात प्रश्न काय आहे, जरी समजा एखाद्या व्यक्तीने नोकरी करून त्याच्यामध्ये पैसा कमावला, गावाकडे मोठा बंगला बांधला, ठीक आहे, गावाकडे त्याचा एक मोठा रुतबा जरी समजा तयार झाला, तरी सुद्धा त्याच्या भागामध्ये मागासलेपण त्याचा असणार नाही. ठीक आहे, त्याला कुठलं डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागणार नाही. ठीक आहे, त्याच्यासोबत कुणी डिस्क्रिमिनेशन करण्याची हिंमत सुद्धा करणार नाही. देश आहे, देशामध्ये कायदे आहेत, संविधान आहे, ॲट्रॉसिटीसारखा कायदा आहे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी असताना आणि त्याच्यापाशी स्वतःपाशी पैसा अडका असताना, ठीक आहे, म्हणजे
एवढं सगळं सधन व्यक्ती असताना त्याच्यासोबत कोणी डिस्क्रिमिनेशन करणार नाही. त्याच्या मुलाला ते डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागेल का? तर अजिबात फेस करावं लागणार नाही. ठीक आहे, ज्या परिस्थितीमध्ये जिथे तो राहतो तिथे. ठीक आहे, पण ज्या वेळेस आपल्याकडे जो जातीवाद, जो डोक्यामध्ये एक कीड, जातीवादाची जी कीड लागलेली आहे, ठीक आहे, ही कीडमध्ये ज्यावेळेस तो समजा कुठेतरी नोकरी मागायला जाईल, ठीक आहे, त्यावेळेस त्याच्या बाबतीत असा विचार केला जाईल का की हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, अशा प्रकारचं कुठेतरी पॅनल मेंबरच्या डोक्यामध्ये असतं का इंटरव्ह्यू घेणाऱ्या? हा जर तुम्ही विचार केला, ठीक आहे, मी अशा प्रकारच्या इंटरव्ह्यूबद्दल बोलतोय ज्या इंटरव्ह्यूमध्ये तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज केली जाते. ठीक आहे, असे इंटरव्ह्यू ज्याच्यामध्ये तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज केली जाते, असे परीक्षा ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू बेसिसवरच त्याच्यामध्ये सिलेक्शन्स असतात. ठीक आहे, कुठल्या कंपनीमध्ये नोकरी असू द्या, कुठली मोठी पोस्ट असू द्या, किंवा कुठल्या त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्या प्राध्यापकाचा इंटरव्ह्यू असू द्या, अशा प्रकारच्या नोकऱ्यांबद्दल आपण फक्त सध्याच्याला बोलत आहोत. बाकी तुम्ही जर समजा एमपीएससीची MCQ प्रकारच्या एक्झामनुसार जर सिलेक्शन होणार असेल तर MPSC किंवा ती जी मशीन असते पेपर चेक करणारी, त्याच्यामध्ये कास्ट किंवा जात वगैरे बघितली जात नाही. ठीक आहे, आपण बोलतोय की फक्त इंटरव्ह्यू बेसिसवर जे सिलेक्शन्स वगैरे होतात. मग या ठिकाणी त्या मुलाच्या बद्दल ते पॅनल मेंबर कशा प्रकारचा विचार करेल? तो या जातीचा म्हणून विचार करेल. ठीक आहे, बऱ्याच लोकांनी मला कमेंट बॉक्समध्ये ते टाकलं की सर प्रेसिडेंटला सुद्धा त्याच्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन करू दिलं जात नाही. अशा प्रकारच्या बऱ्याच घटना सांगितल्या की मोठे मोठे जितनराम मांझी वगैरे सारखे सुद्धा नेते ज्यावेळेस किंवा कुठेतरी मंदिरात जातात त्यावेळेस मंदिर धुवून काढलं जातं. सोशल मीडियामध्ये सुद्धा मी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांच्या ऐकतोय की मागासलेपण जे आहे तो लोकांच्या डोक्यामध्ये, जातीवाद जो आहे तो लोकांच्या डोक्यामध्ये एक भुसा म्हणून बसलेला आहे. ठीक आहे, आज आपल्या देशाची प्रगती अजून जास्त प्रमाणामध्ये झाली असते. मी असं अजिबात म्हणणार नाही की आपण अजून प्रगती काही केली नाही. आपण प्रगती नक्कीच केलेली आहे, पण जो हा जातीवाद जो आपल्या डोक्यामध्ये बसलेला आहे, या जातीवादामुळे आपण कुठेतरी त्याच्यामध्ये अजून जास्त अडकून पडलेले आहोत आणि आपल्या प्रगतीच्या वाटेमधला हा एक मोठ्या प्रकारचा एक अडथळा आहे जातीवाद. ठीक आहे, तर माझं सुद्धा स्पष्ट मत असंच आहे की एका व्यक्तीने जर समजा आरक्षणाचा फायदा घेतला तर पुढच्या पिढीला त्याच्यामध्ये त्याचं मागासलेपण जातं, अशा मताचं मी अजिबात नाही आहे. ठीक आहे, मागासलेपण किंवा जे म्हणजे जो डिस्क्रिमिनेशन आहे, हे डिस्क्रिमिनेशन त्याच्यामध्ये कधी जाणार आहे? जर समजा आपल्या समाजामध्ये हा जातीवाद ज्यावेळेस त्याच्यामध्ये संपून जाईल किंवा जे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस लोकांमध्ये अशा प्रकारची जागृती केली जाईल किंवा जे सोबत बसणं वगैरे ज्या जातींमधलं वगैरे, ठीक आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जातीवाद वगैरे कसा संपवायचा. तर जातीवाद कसा संपवायचा? जातीवाद संपवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? इंटरकास्ट जे डिनर्स आहेत, समजा जेवण वगैरे आहेत, ठीक आहे, लोकांनी सोबत बसून त्याच्यामध्ये जेवण केलं पाहिजे, हे तुम्ही एनकरेज केलं पाहिजे. त्याच्यानंतर इंटरकास्ट मॅरेजेस एनकरेज केले पाहिजेत. अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या तर जातीवाद कुठेतरी संपू शकतो. रिसेंटली आपण त्याच्यामध्ये जी घटना पाहिली, म्हणजे मला वाटतं औरंगाबादची जी घटना होती, ते इंटरकास्ट मॅरेज झालं आणि त्या मॅरेजमध्ये त्या मुलाला त्याच्यामध्ये ऑनर किलिंग झालं. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र आपलं असं राज्य आहे, ठीक आहे, जे म्हणजे अशा प्रकारच्या राज्यामध्ये जर आपल्या राज्यामध्ये आता हे हरियाणामध्ये वगैरे किंवा तिकडे कुठे पंजाबमध्ये वगैरे ऑनर किलिंग वगैरे आपण ऐकायचो, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असा प्रकार जास्त प्रमाणामध्ये ऐकायला मिळायचा नाही. ठीक आहे, तर फक्त आणि फक्त दुसऱ्या जातीच्या कुणाच तरी सोबत लग्न केलेलं आहे म्हणून जर कोणी डायरेक्ट एखाद्या म्हणजे त्या व्यक्तीचा जीव घेत असेल, ठीक आहे, स्वतःच्या मुलीला जर कोणी विधवा करत असेल, तर अशा प्रकारे तुमच्यापैकी तरी म्हणजे जे व्हिडिओ बघणारे लोक आहेत, तुम्हाला तरी वाटतंय का की आपल्या देशामधला जातीवाद संपला आहे? ठीक आहे, हा जातीवाद जेव्हा संपेल त्यावेळेस डिस्क्रिमिनेशन संपेल. की शेवटी काय असतं, आरक्षणाची गरज का असते? एखादा व्यक्ती जर समजा किती जरी क्वालिटीवर जर समजा नोकरी मागायला आला, जर पुढे बसलेला व्यक्ती जर त्याच्या बाबतीत जर असा विचार करत असेल की हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तर त्याचा मागासलेपण किंवा डिस्क्रिमिनेशन संपला असं आपण कसं काय म्हणणार? ठीक आहे, डिस्क्रिमिनेशन संपलं पाहिजे. लोकांच्या मनातला तो जो भेदभाव आहे तो भेदभाव कुठेतरी संपला पाहिजे. ठीक आहे, तरच त्याच्यामध्ये कुठेतरी मागासलेपण पुढच्या पिढीचं सुद्धा त्याच्यामध्ये संपणार आहे. आज आपण मायबापांनी जर समजा लेकराबाळांना जर चांगलं शिकवलं नाही, आज आपण जर आपल्या लेकराबाळांना हे शिकवत असू की त्या जातीचा आहे त्याच्याजवळ जाऊ नको, ठीक आहे, तो या जातीचा आहे त्याच्याजवळ जाऊ नको, तो असं बसू नको, तसं करू नको, ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलाबाळांना शिकवत असू तर पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा ते मागासलेपण तसं जाणार नाही आहे, कारण डिस्क्रिमिनेशनच संपणार नाही आहे. ठीक आहे, जातीवाद त्याच्यामध्ये कुठेतरी संपणं गरजेचं आहे. पायल तंडवीची केस मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे, मेडिकल स्टुडंट त्याच्यामध्ये नीट परीक्षेचे एवढे हायर मार्क घेणारे विद्यार्थी आहेत, ते त्या मुलीला हिनवतात जातीवरनं त्याच्यावरनं आणि त्या मुलीला सुसाईड करायला लागतं. हे फार भयंकर आहे. जातीवर एखाद्या गावातलं एखादं घर जे आहे ते अख्खं घर त्याच्यामध्ये लोक जाळून टाकतात. ठीक आहे, किंवा आपण जे ह्याच्यामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या वगैरे जे आपण घटना बघितल्या की काहीतरी म्हणजे पगार 2 रुपये 3 रुपये वाढवून द्या असं म्हणणाऱ्या मुलींसोबत त्याच्यामध्ये रेप करून त्याच्यामध्ये त्यांना फासावर लटकवलं जातं. ह्या प्रकारच्या घटना सुद्धा आपल्याकडे आहेत. आपल्या देशातल्याच हे सगळ्या घटना आहेत, आपण याचा विटनेस केलेला आहे.
ठीक आहे, एखादा म्हणजे मोठ्या लेवलचा व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री लेवल, ज्याचा कधीतरी मुख्यमंत्री वगैरे असलेला व्यक्ती किंवा मुख्यमंत्र्याच्या मंत्री असलेला व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या मंदिरातून जातो, ह्या सुद्धा घटना झालेल्या आहेत. मांजी वगैरे तुम्ही ऐकलं असेल मांजीचं, तर ते सुद्धा त्या व्यक्तीला त्यावेळेस ते मंदिर धुवून काढलं जातं. म्हणजे अशा मोठ्या मोठ्या लोकांसोबत जो मुख्यमंत्री मंत्री राहिलेला आहे यांच्यासोबत जर लोक अशा पद्धतीने वागत असतील की तो गेल्यानंतर मंदिर धुवून काढत असतील, तर एवढा जातीवाद जर लोकांच्या मनात असेल तर अशा प्रकारचे लोक ज्यावेळेस पुढचा व्यक्ती जर दुसऱ्या जातीचा असेल त्याला नोकरी देत असताना त्याचा जर कोटा जर नसेल, त्याचा रिझर्वेशनचा जर कोटा नसेल, तर त्याला खरंच नोकरी देतील का? ठीक आहे, वडील कलेक्टर असतील समजा काही किंवा काय असेल, अशा प्रकारचं जरी काय असेल तर त्या लोकांनी जे बेनिफिट घेतलेलं आहे, ठीक आहे, तर त्याच्या मुलाला त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्याच्या बाबतीत अशा प्रकारचा विचार केला जाईल का नाही केला जाईल. ठीक आहे, तर त्यामुळे मलाही कुठेतरी असं वाटतं की मागासले पंचायत अशा पद्धतीने संपणार नाही आहे. ठीक आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जो निर्णय सांगितला तोच मी तुम्हाला काल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मागासले पण जाईल का? तर जाणार नाही. ठीक आहे, दुसरा प्रश्न असा होता की सर नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल केल्यामुळे खरंच श्रीमंत लोक आरक्षणाच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर फेकले जातात का? तर हे अशा अजिबात होत नाही. ठीक आहे, भारतामध्ये तरी होत नाही. आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्याची पद्धत काहीतरी आपल्याला सापडत नाही, ठीक आहे, तोपर्यंत अशा प्रकारचं काही भारतामध्ये होणे नाही आहे. ठीक आहे, आज आपण पाहतोय की ओबीसीमध्ये 52% ओबीसी आहे. 52% ओबीसीमध्ये आपण 27% आरक्षण दिलं. ठीक आहे, काल कोणतरी त्याच्यावर पण कमेंट केली होती की 27%, महाराष्ट्रात फक्त 19% आरक्षण आहे. ठीक आहे, तर हे 19% आरक्षण फक्त 19% फक्त ओबीसी नाही आहेत. ठीक आहे, NTA, NTB, NTC, NTD, SBC हे सगळे जे आरक्षण आहे सगळेच्या सगळं ओबीसीच मानलं जातं. ठीक आहे, हे सगळेच्या सगळे लोक ओबीसी आहेत. महाराष्ट्रामध्ये जरी आपण वेगळे केले असले तरी सुद्धा हे सगळे लोक ओबीसीच आहेत. ठीक आहे, यांना तुम्ही वेगळं त्याच्यामध्ये समजू शकत नाही. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा आज काही लोकांच्या मनामध्ये जे म्हणजे एक भीती निर्माण झालेली आहे की शेड्यूल कास्टला सुद्धा डिवाइड करण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, तर हे तुमच्या त्या कमेंटवरनं लक्षात येतं की ज्यावेळेस अशा पद्धतीचे गट पाडले जातात, ठीक आहे, म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये जर समजा अशा पद्धतीचे गट पाडले जातील तर त्यावेळेस शेड्यूल कास्ट म्हणजे नेमकं हे सगळ्याच्या सगळं आरक्षण आहे का असं सुद्धा लोक त्याच्यामध्ये म्हणजे विचार करायला त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना हे सुद्धा कळणार नाही. शेवटी शेड्यूल कास्टमध्ये जरी गट पाडले तरी ते सगळे शेड्यूल कास्टच राहणार आहेत. ओबीसीमध्ये जरी आपण गट पाडले तरी ते ओबीसीच राहणार आहेत. ठीक आहे, अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 27% सुद्धा तसं थोडं जास्त पडतं आरक्षण. जे 27% जे मी म्हणत आहे ते मंडल कमिशनचं मी तुम्हाला सांगत होतो. तर ते कमेंट करणारा जो विद्यार्थी आहे त्याच्या बाबतीत सुद्धा मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण तसं जास्तच आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जे 19% म्हणताय फक्त तेवढे ओबीसी नाही आहे, जरी त्यांना आपण फक्त ओबीसी म्हणत असू तर NTA, NTB, NTC, NTD सुद्धा त्याच्या एक प्रकारे ओबीसीच आहेत. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल केल्यामुळे श्रीमंत लोक बाहेर फेकले गेले का चौकटीच्या? तर असं झालंय का खरंच? ओबीसीमध्ये 52% ओबीसी, त्यातलं 27% आरक्षण म्हणजे 25% ओबीसी काय आहे? क्रिमिलेअर आहे. ठीक आहे, श्रीमंत आहे, सधन आहे, सगळ्या प्रकारचं त्यांचं रिप्युटेशन वगैरे सगळं चांगलं आहे, त्यांना कधी डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागलं नाही, त्यांना क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळत नाही. पण तुम्ही जर डेटा वगैरे जर कुठला काही बघायला गेले, ठीक आहे, तर आज क्वचितच अशा प्रकारचा व्यक्ती असेल ज्याचे वडील खरंच खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, ठीक आहे, खूप जास्त टॅक्स वगैरे भरतात, तो थोडासा विचार करेल क्रिमिनल सर्टिफिकेट वगैरे काढण्याचा. ठीक आहे, अदरवाईज ज्याचे वकील समजा एकदम IAS आहेत, IPS आहेत, अशा प्रकारचे लोक त्याच्यामध्ये विचार करतील की आपण सर्टिफिकेट काढायचं का नाही काढायचं. पण आपण जर आपल्या भारतामध्ये बघितलं, म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागतं फक्त नॉन क्रिमिनल तुम्हाला जर काढायचं असेल तर. उत्पन्नाचं प्रमाणपत्र कुणीही व्यक्ती ₹1,00,000 त्याच्यामध्ये प्रमाणपत्र मिळवत आहे. ठीक आहे, कारण तिथे त्या प्रकारचा प्रॉपर चेकअप नाही आहे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागायला गेल्यानंतर जे फॉर्म सबमिट होतात तर त्या जो व्यक्ती उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागायला आला त्याची खरंच प्रॉपर्टी वगैरे त्या पद्धतीने चेक केली जाते का? ठीक आहे, मुळात आता हे सरकारचं काम आहे. या प्रकारचे नियम कुठेतरी कडक होणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे नियम कडक होणार नाहीत तोपर्यंत नॉन क्रिमिनल जे आहे ते फक्त कागदावर असेल. ठीक आहे, आणि फक्त ओबीसीमध्ये समजा 25% आहे, फार तर फार 1% लोक ओबीसीचे असे असतील. ठीक आहे, ओबीसीमध्ये फार तर फार 1%, 1.5%, 2% घ्या लोक असे असतील जे नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट काढणार नाहीत. अदरवाईज प्रत्येकच व्यक्ती त्याच्यामध्ये क्रिमिनलचं सर्टिफिकेट वगैरे काढून त्याच्यामध्ये आरक्षणाचे फायदे ओबीसीमध्ये सुद्धा घेत आहे. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा तसंच होईल. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा जर समजा नॉन क्रिमिनल खरंच ॲप्लिकेबल केलं, पहिली गोष्ट असं अजिबात समजू नका की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणजे ते नॉन क्रिमिनल सगळीकडे ॲप्लिकेबल झालं. एवढ्या सहजासहजी नॉन क्रिमिनल जे आहे ते ॲप्लिकेबल करायची कुठलंही सरकार त्याच्यामध्ये अजूनही डेअरिंग करणार नाही. ठीक आहे, सरकारने तशा प्रकारची डेअरिंग करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, शेवटी प्रत्येकाला वोट बँकचं पॉलिटिक्स करायचं असतं, वोट बँकचंच राजकारण प्रत्येकाला करायचं असतं. त्यामुळे कुठलंही सरकार ते नॉन क्रिमिनलचा निर्णय एवढा लवकर घेईल असं तुम्ही अजिबात समजू नका.
ठीक आहे. नॉन क्रिमिनलचा निर्णय म्हणजे ह्या निर्णयामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या 2 गोष्टी आहेत. पहिलं सब क्लासिफिकेशन आणि दुसरं नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनलचा निर्णय जो आहे, आता बरेच लोकांचं म्हणणं की हा निर्णय शेड्यूल कास्टच्या फायद्याचा आहे का तोट्याचा आहे. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शेड्यूल कास्ट म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये किती जाती आहेत, कोण कोण आहेत, त्याच्यामध्ये जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे, समजा जे आता वाल्मिकीज वगैरे जे मी तुम्हाला काल सांगितलं, वाल्मिकीच्या खरंच हा निर्णय फायद्याचा आहे का, अशा प्रकार केलं तर वेगळं उत्तर येईल त्याचं. ठीक आहे. बाकी सगळ्या लोकांच्या विरोधात जर समजा तुम्ही विचारलं की यांच्या फायद्याचा आहे का, तर त्याच्यामध्ये वेगळं उत्तर येईल. पण नॉन क्रिमिनलच्या बाबतीत जे आहे, नॉन क्रिमिनल जर समजा शेड्यूल कास्टसाठी जर त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल केलं तर हा निर्णय शेड्यूल कास्टच्या फायद्याचा आहे का तोट्याचा, असा जर विचार केला तर मला ह्याच्यामध्ये असं खूप फायद्याचं असं वाटत नाही. याच्यामागचं कारण असं आहे की खरंच जे श्रीमंत लोक आहेत शेड्यूल कास्टमधले ते असे बाहेर जात नाहीत. ठीक आहे. प्रत्येकच व्यक्ती त्याच्यामध्ये याच्यानंतर सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढेलच. पण मग होतं काय, मग आरक्षण कमी केलं जातं. पण आरक्षण मात्र कमी केलं जाईल जर समजा जो कोणतं सरकार नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल करण्याचा हिम्मत करेल त्या सरकारचं म्हणजे पहिलं काम त्यांना हे करायला लागेल की इकडचं आरक्षण कमी करणे, समजा 13%चं 10% करणे, 7%, 8% करणे. मी ज्यावेळेस ह्या प्रकारच्या गोष्टी सांगतो काही लोकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण होते की मी कुठेतरी सांगतोय म्हणजे आरक्षण कमी करायला. ठीक आहे. मी फक्त ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या तुम्हाला मी सांगत आहे. ठीक आहे. आरक्षण कुठलंही कमी करण्याच्या अशा समर्थनामध्ये मी अजिबात नाही आहे. जातीवाद संपलाय भारतातला असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. ठीक आहे. जातीवाद आहे, मला मान्य आहे. ठीक आहे. छोटी छोटी कधी कुठे मॉब लिंचिंगची घटना घडत असेल, ठीक आहे, कुठे ऑनर किलिंगची घटना घडत असेल तर मला त्याचा फार त्रास होतो. ठीक आहे. म्हणजे मला या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होतो. देशामध्ये जातीवादाच्या ज्या छोट्या छोट्या ज्या घटना घडतात, ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा मला त्रास होतो. ठीक आहे. त्यामुळे असं काही आरक्षण त्याच्यामध्ये कमी व्हायला पाहिजे अशा प्रकारचा म्हणजे माझा अशा अजिबात पर्सनल असा काही हेतू नाही आहे. पण जे होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो. नॉन क्रिमिनल जर ॲप्लिकेबल करायचं म्हटलं तर एवढा समजा 2% समाज, 3% समाज, 4% समाज शेड्यूल कास्टमधला त्याच्यामध्ये फॉरवर्ड झालेला आहे असं जर कोणी समजा समजत असेल, त्यांचं मागासले पण गेलं का, तर मला वाटत नाही गेलेलं आहे. पण जर समजा तसं ठरलं त्याच्यामध्ये तर ते 4% आरक्षण जर कमी केलं तर आरक्षण घेणारे लोक तेवढेच असतील. 100 लोक म्हणजे केकचं मी जे उदाहरण दिलं होतं एका कार्यकर्त्याने, तर त्या केकवर सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलं की सर तुम्ही केकचं उदाहरण देऊन त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करताय. मी अजिबात असं काही लपवण्याचा काही हे करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. ठीक आहे. केकचं उदाहरण जे आहे ते योग्यच आहे आणि ते आजही लागू आहे. ठीक आहे. मी तुम्हाला शेवटच्या प्रश्नामध्ये सांगेल. ठीक आहे. की खाणारे लोक तेवढेच राहतील. नॉन क्रिमिनल जर ॲप्लिकेबल केलं तर केक खाणारे लोक तेवढेच राहतील. ठीक आहे. केक खाणाऱ्या लोकांमध्ये कमी होणार नाही. खरंच काही लोक बाहेर फेकले जातील का, तर अजिबात फेकले जाणार नाही. पण केक मात्र तुमचा कमी होईल. ठीक आहे. मग हे त्याच्यामध्ये निर्णय या गोष्टीमुळे हा निर्णय जो आहे तो त्याच्यामध्ये याला कुठेतरी विरोध केला जातोय. ठीक आहे. नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल करायचं जर म्हटलं तर अशा या कारणासाठी सुद्धा त्याच्यामध्ये या निर्णयाला जो विरोध केला जातोय. सुप्रीम कोर्टाने काही लगेच त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल केलं नाही किंवा तुम्ही आता उद्या जर कुठं फॉर्म भरायला गेले तर तिथे तुम्हाला नॉन क्रिमिनल जोडण्याची गरज नाही आहे. शेवटी हा पॉलिसी निर्णय आहे. ठीक आहे. म्हणजे हा असं काही सरकारचा निर्णय म्हणजे लेजिस्लेचर निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला नाही आहे. हा निर्णय सरकारचा आहे. त्याच्यामध्ये सरकारच घेईल आणि त्यानंतरच नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल होईल. अजूनही त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल नाही आहे आणि करायचं असेल तर सरकार त्याच्यामध्ये एक मोठी हिंमत सरकारला करावी लागेल. तर हे झालं. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न होता की सब क्लासिफिकेशन केल्यामुळे खरंच एखाद्या कॅटेगरीला फायदा होतो का, याचं क्लासिक उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही NTD समाजाचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. OBCमध्ये होते. ठीक आहे. ते एक प्रकारचे OBC होते. OBCच असताना NTDसाठी जी समजा जी वेगळं ज्या प्रकारचं क्लासिफिकेशन केलं त्याच्यामुळे त्या जातीतले लोक जे मुळात ऊसतोड कामगार होता, ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या कुठलं काम नाही किंवा काय नाही, म्हणजे स्वतःच्या जमिनी नाहीत, अशा प्रकारचा जो कामगार असलेला जो त्याच्यामध्ये समाज होता, ह्या समाजाला ज्यावेळेस नोकऱ्या मिळायला लागल्या, ठीक आहे, आजूबाजूच्या समजा एका व्यक्तीला नोकरी मिळाली तर गावात त्याच्यामध्ये म्हणजे मी सुद्धा त्या समाजातूनच येतो. तर गावात जर समजा एखादा व्यक्ती जिल्हा परिषद शिक्षक झाला तर तो सगळ्या गावाला त्याच्यामध्ये प्रेरित करतो. बाकीच्या गावातले 10 लोक त्याच्यामध्ये शिकायला लागले. 10 लोक शिकल्यानंतर त्याच्यामध्ये समजा कुठं एखादा पोलीस झाला तर बाकीचे लोक 10 लोक भरतीला बघायला झाले. ठीक आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा मी जे तुम्हाला केकचं उदाहरण दिलं होतं, ठीक आहे, म्हणजे जे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ह्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन करायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे. आपण त्याला विरोध म्हणजे सुप्रीम कोर्टाला आपण काय विरोध करणार. ठीक आहे. तुम्ही जरी बोलत असाल तर मी एक शिक्षक आहे कायद्याचा, मी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाला विरोध करू शकत नाही. पण त्याच्यावर जे काही समजा क्रिटिसिझम आहे, मला जे योग्य वाटतंय किंवा जे हे वाटतंय, ठीक आहे, त्याचं समर्थनच आपण निर्णयाचं तर आपण समर्थन करतोय, पण त्याच्यावर आपण एक प्रकारचा जो म्हणजे आपले जे विचार मांडण्याचं जे काम आहे
तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. तो विचार फक्त मी तुमच्यासमोर मांडतोय. म्हणजे ह्याच्यात अजिबात असं नाही की मी सुप्रीम कोर्टाचा कुठेतरी चुकला असं म्हणतोय. मागासले पण त्याच्यामध्ये जात नाही असं मला वाटतं, ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे की मागासले पण त्याच्या मुलाबाळांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये असेल. नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल केल्यामुळे श्रीमंत लोक बाहेर फेकले जात नाहीत असं मला वाटतं. कारण आपला जो परिस्थिती आहे, आता मी काही कुठला डेटा वगैरे कलेक्ट केलेला नाही आहे, पण मी जेवढे ओबीसी बघितलेत, श्रीमंत पण बघितलेत, गरीब पण बघितलेत, पण प्रत्येकापाशी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नॉन क्रिमिनल केल्यामुळे श्रीमंत लोक बाहेर फेकले जात नाहीत. पण केक कमी होतो का, आरक्षण कमी होतं का, तर आपल्याला माहितीच आहे 52%चं 27% झालेलं आहे. शेड्यूल कास्टचं सुद्धा जर नॉन क्रिमिनल ॲप्लिकेबल करायचं म्हणलं तर ते आरक्षण कमी होऊ शकतं. ठीक आहे, कमी करायला पाहिजे का असं जर समजा कोणी म्हटलं तर मला वाटतं की नाही कमी करायला पाहिजे. ठीक आहे, का तर मागासले पण गेलेले नाही आहे. त्यांच्याबद्दल जर समजा प्रत्येक पॅनल मेंबरचा जेव्हा जातीवाद जेव्हा संपून जाईल, ठीक आहे, हे काल परवाच्या ऑनर किलिंगसारख्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आज घडत आहेत. जेव्हा अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रातल्या कुठेतरी कमी व्हायला लागतील, ठीक आहे, तेव्हा मलाही असं वाटेल की आता मात्र जातीच्या आरक्षणाची काही गरज नाही. कारण नोकरी देणारा जर एखाद्याची जात बघत नसेल, ठीक आहे, इंटरव्ह्यू घेणारा जर एखाद्याची जात बघत नसेल, तर अशा वेळेस त्याचं मागासले पण संपलं म्हणायचं. ठीक आहे, त्याचं मागासले पण संपलं म्हणायला मग काही हरकत नाही आहे. पण जर तसं बघितलं जात असेल तर अजूनही त्याचं मागासले पण आहेच. मी सुद्धा ह्याच मताचा आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे का, तर आहेच. ठीक आहे, त्यांचा केक कमी करून तुम्ही जर त्यांना कोंबत असाल, ठीक आहे, आरक्षणाच्या बाबतीत अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये जेवढे प्रश्न विचाराल, ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी अजून एखादा व्हिडिओसुद्धा बनवेल. ठीक आहे, पण थोडं तुम्ही मी जे बोललेलं आहे, ठीक आहे, हे बघून तुम्ही त्याच्यामध्ये प्रश्न विचारा. ठीक आहे, काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच प्रकारच्या मी प्रतिसाद बघितला, बऱ्याच लोकांचा प्रतिसाद, सगळ्या संमिश्र प्रकारचा प्रतिसाद होता. ठीक आहे, हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवाल अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांसोबत अपेक्षा करतो. आणि तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, अशाच प्रकारच्या कायदेविषयक महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत राहिल्या पाहिजेत. हा माझा प्रयत्न आहे. आणि माझं कुठं चुकीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, माझं जे चुकलेलं असेल तर ते मी नक्कीच त्याच्यामध्ये दुरुस्त करून घेईन. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून त्याच्यामध्ये त्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे ते तुमचे जे प्रश्न आहेत समजा अजून काही, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच बघायला मिळतील. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.